तू आता पाय तू आता माझ्या आला रे आला की पैसे मागतो मी मग उद्या बिलकुल हे तुम्हाला सगळ्या रंगवतो म्हणजे रंगवतो घरात येऊन घुसून मारतो तुम्हाला पाहून तुम्ही आता उद्या पूर्ण बिलकुल हा तयारच राहा तुम्ही झालं बे झालं संख्या तू काय करू राहिला बे जगण्या त्यापेक्षा रे बा पाहिलं तू उद्या तिघ जण उद्या तुम्हाला नालीत घालणार आहात मग नालीत ने बा भुचके राहणार पाहिलं तू उद्या तुमची काय शान आहे बे या ना उद्या या कुठं काही कोणत्या चौकात येतात या सकाळी तुम्हाला तुमच्या घरात येतो मला घरात पिचकाऱ्या घेऊन बिलकुल बकेटा सहित पाहिलं तुम्ही उद्या बोकडा बसाला कल 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 काय करू राहिले मग बसून अरे काय फालतू डोक्सर करू राहिले तर हे सांगा ना मग हे काय मगापासून ढवस मारू राहिले आम्हाला म्हणजे तुम्हाला नालीतनी भुचका येतो म्हणते मग काय म्हणा मग आम्ही त्या नालीतलं पाणी फेकाले काही टपरेट घेताले काय फेकता एकमेकाच्या काही नका करतो मला हे बा मस्त पिचकाऱ्या घेतल्या पाहिजे चांगल्या अशा मोठ्या मोठ्या मग पिचकाऱ्या मागा तुमच्या आई बाबाला घेऊन 100 रुपये 50 रुपये चांगले मग मस्त खेळायचं हा चांगलं मागा ते घेऊन उद्या गोटे का लोयर घेते 100% असं हो मागायचं मग तेच मला संख्या तुम्ही मारतील मला पैसे दे बरा हा जगात तू काही काळजी करू नको तुला देतो मला मी एक चांगली देऊ दे तुले बाकीचं मग अजून काय अडचण हा तिकडे दत्त्या भोल्या मागणं बुड्याले काही का फक्त पाले झाले चालले मोठे पिचकाऱ्या बाहेर हे बाहेर ते बाहेर हा चांगला कलर गेला मागा घेऊन आमचे बाबा आता ऑटो घेऊन आले मागतोच ना पैसे मग पाहिलं चांगले मोठ्या मोठ्या घेतो आम्ही कलर घेतो पाहिलं तुम्ही 500 रुपये 500 काय देते 500 रुपये 50 रुपये नाही देतले का त्याचा मोठा नाही अबे मला काही देत नाही ना पाहिजे तुम्ही 50 रुपये देत तुम्हाला जा मध्ये निघा मध्ये तिकडे आपलं फुलं आणा मध्ये त्याचा रंग भिजवार बस याच्या पडायला काहीच नाही पाहिजे तुम्ही हो आणतो ना मा बाबा येऊ द्या तुम्ही मग पाहिजे तुम्ही मागतो काही उद्या आहे ना उद्या रंग पंचमी पाहा तुम्ही उद्या किती रंग घेतो आम्ही तेच म्हणलं कसं आहे होळी काही बार बार येत नसते म्हणून म्हणलं कसं चांगले पैसे किशे मागा मस्त पिचकाऱ्या घ्या हा तेच म्हणलं संध्याकाळी पाहा तुम्ही घेतो म्हणजे घेतो आम्ही आता मातीत आली की बस मी काय म्हणलं हे पोट्टे रिकामे यायला सांगून द्या ना ते आपलं याचे काय एरंडे झाड पाहिजे आपल्याला होळी पेटवायची वक्ती मग सापडत नाही द्या ना यायला सांगून जाते तिकडे मग अरे जगत मी काय म्हणलं तुम्ही ते एरंड्याचे 2-3 झाडं आता करे सध्या काही आपल्याला काही होळी पेटवा लागते ना आता लाकडं इकडे आम्ही लावतो सोय तशी गौऱ्या इधर हे ते आम्ही आणतो फक्त तुम्ही काय करा एरंड्याचे झाड आणा तुम्ही एरंड्याच्या बस तेवढं आणलं की बस हो ना पण आम्ही आता वावरात चाललो होतो आई म्हणे ते हे घेऊन ये म्हणे कैऱ्या आमरस करावं लागते ना म्हणून मग आता आम्ही चाललो होतो तिकडे तर मग हे दुकान दिसलं पण थांबलो आम्ही खरं आपल्याला पाहिजे काय अरे जा ना मग जा तुम्ही हे लाईने पाटलाच्या वावरात जा तुम्ही तिथून आंबे घेऊन या चांगल्या खैऱ्या गिऱ्या मस्त बिलकुल तोडून आणायच्या 10-12 आणि आपल्या घरी घेऊन येतो काय काही अडचण आली तर मायना सांगून देतो कोणी जर म्हटलं तर डेऱ्या म्हणजे हे ते जा तुम्ही मग घेऊन येते एवढं एरंडाचे तिथं झाडं जर दिसले ते घेऊन येतं मग आणि ना मग ते हो काही हरकत नाही आणतो मी काय म्हणतो आपले ते आंब्याचे झाडाचे पाला आहे की ते आणतो बरं जराशे 2-4 डाकोय आणतो म्हणलं आपल्या घराला तोरण करावं लागते ते तेवढे घेऊन येतो जराशे काय आणून काय नाही मग मातीत आणून सांगायचं आम्हाला आता आंब्याचे डाकोय घेऊन ये म्हणे बरं ठीक आहे घेऊन येतो मग आम्ही त्या काही हरकत नाही लवकर जा उद्याच्या आता जा लवकर पटकन या गिरीश अरे जरा आता चिकरे बाई जा तू घरी जा मला पिस्तूल घेऊन 5 रुपये दिले तुम्हाला चॉकलेट कार घरी जा इथं थांबू नका आता पिस्तूल पाहिजे बाबा मला पिस्तूल पाहिजे पिस्तूल पाहिजे म्हणते ते मगापासून मागून राहिला नाना लावून राहिला ते भाऊ आतापासून काही काम नाही ना उद्या काम आहे त्याचं उद्या देतो तुम्हाला उद्या देतो अजून तर बहुदी नाही झाली आमची जा आता घरी जा आता घरचेच नाही का सर जा घरी जा आम्हाला संध्याकाळी उद्या काय काम आमच्या उद्या देतो पिस्तूल बाबू उद्या देतो तुम्हाला एक मोठी पिस्कार देतो काय आतापासून ठेव रे बाबू आतापासून मग कसं हे होते अंग खराब होते जा घरी जा आता उद्यापासून असते ते आज नसते काही उद्या देता ना नक्की मग उद्या उद्या देतो जा घरी जा जेवण करू करा घरी जरा काम करू लागते जा घरी जा बोले कोणतं खांड रे बा अरे काय बाबा कसं काय रे बा काही राहू देता का नाही म्हणलं याले पुरा करतो सभा बाबा लाईन पटला विचारून आलो तर ते म्हणे जा म्हणे घेऊन या म्हणे फक्त आबाजीला विचारून आणजा म्हणे तर तुम्ही काही इथं नव्हते तर शांता मावशी सांगितले 10-12 मा मामा सांगितले 10-12 अजून मा घरी काही आणि आपलं संकेतच्या घरी एवढे पाहिजे आणि या पोट्ट्याच्या घरी बाकीच्या मग जे कोण राहिलं असेल त्याची घेऊन जा ना सरे गावाचीच घेऊन जा म्हणलं करून टाका पुरं मोकळे झाड अरे इकलेलं आहे ना ते झाड रजा बेपारेले तुम्ही रजा मामी चालले आपले कैरे घेऊन ते म्हणते कमी झाला उतरा खाली उतरा मी देतो ते बरोबर ते झुंबर मामा कोणाला नाही भेटत फक्त तुम्हाला जेवढे जण हा इथं सगळ्याला 5-5 आंबे देतो मोजून मी झुंबर मामा म्हणे मायना सांगा म्हणे मग देते म्हणे असं म्हणे बा त्या मालकाचं ऐकत नाही मी त्या लाईने पाटलाचं आणि त्या झुंबऱ्याचं ऐक तुम्ही काही नाही म्हणा ते तू ये म्हणा घेऊन जाय म्हणा ते तू ये 5 घेऊन जाय मुकाटानं चल हो मोका इथून आमरस करायला पाहिजे म्हणे म्हणून नाही तर मग काय आम्ही आलो नसतो तिकडे आमरस करा का सोमरस करा मला काही करणार उतरा खाली उतरा पहिले ते उतरा खाली उतरा मी देतो ते मा हातानं काढू दादा तुम्हाला 20,000 रुपये दिले सगळ्याला का म्हणजे या महिन्याचा हिशोब 1 तारखेचा आधी समजा तुम्हाला पोहोचला तर आता आज आहे समजा आपली होळी नाही का आता आज आता समजा रविवार उद्या सोमवार डायरेक्ट आता आहे मंगळवारी या तुम्ही आता काय मंगळवारपर्यंत काही टेन्शन नाही असं लोडचं काम नाही ओके आम्हाला जरा लक्षण भाऊ काय रे आज तर म्हणलं आता सुट्टी देऊन राहील तुम्ही आता आम्हाला जाणार आहे किराणा सामान हे ते घ्या लागते बाजार करावं लागते होळीचा बाजार म्हटलं का कमी असते का आणि उद्या आता काय भेटणार आहे धुलीवंदन परवा दिवशी म्हणता याय म्हणता हे पहा बुधवारपर्यंत आम्ही काही येत नाही आता 2-3 दिवसापासून तुम्ही बंदच ठेवा आता
तसं म्हणता का? बरं ठीक आहे असं करा मग शुक्रवारी या डायरेक्ट आता शुक्रवारी करून टाकू धाबा. तोपर्यंत मी बी आराम करतो आता. रामपूरला जातो, शेतीवाडी आहे ते बाकी जरा कसं माणूस भिन झाला आता. रामपूर शेतीनवाडी. अरे म्हणलं बा ते लग्नाचं पहा ना तुमचं, ते गुढीपाडवा जवळ जवळ येऊ राहिला. तुमचा अजून कपडा पता नाही, तुमचे सोनं नाणं काहीच तर घेतलं नाही तुम्ही. कोणत्या बुकिंग का काही घोडा गिडा काहीच नाही ना बा. कायच्यात काही नाही ना म्हणलं. घोर करता ना तुम्ही. काही ना काही त्याच्या मार्गी लागा तुम्ही. 2-3 दिवस धाबा बंद ठेवा आणि त्याच्या कामी लागा तुम्ही. म्हणलं काय नाही, कपडा तरी घ्या, कमीत कमी शिवणं तरी झाला पाहिजे. हो ना, पण आमची तर रामपूरला माहिती नाही एक चालूच राहते ना. आता आमरण उपोषण निपटलं मला, आता जाऊ आता म्हणू द्यायले. आता पाहू ना आता काय होते. 1-2 दिवसात होळी झाल्यावर आता जाऊ 100%. बरंच बरं आहे बा तुमचं लक्ष्मणराव. काय तर गुढीपाडवा घ्या, किती जवळ आला. तुमची होळी आली तरी अजून कपडा घ्यायचा राहिला. सोनं नाणं घ्यायचं राहिलं. बाकी काही काय तयाऱ्या करता तुम्ही. भले काय कठीणच वाटू राहिलं बा तुमचं. हो ना, ते सासरे बाबाने सोनं लय वाढलं म्हणे, जराच होईल म्हणे कमी, असा अंदाज होता. पण कायचं कमी व्हायला वाढूनच राहिलं ते. पाहा लागणार आता, एखादा फोन लावला त्याला कसं काय करावं पाहा लागणार मग नाही का. लवकरात लवकर आता होळी झाली की बस दुसऱ्या दिवशी कपडा घेऊन घ्या लागणार. कोणी येऊ का नाही येऊ तिकडे. मग करा ना फोन. काय लेट करू राहिले तुम्ही. ते मारत राजा होळीची साडी ते गाठी घेऊन चालला तुम्ही. म्हणलं काही जायचं का, काही नाव घेऊन राहिले का नाही. जा ना तुम्ही, विचारा द्यायला येऊ का म्हणा ते साडी गिडी घेऊ गाठीची. ते आपण नाही का ते साडी गिडी बा कुठं बसतं. फक्त एवढं विचारतो कपडा काही घेणार बा नाही का. बस जाय तिकडे. आपल्याला शरम लागते. त्याच्यात काय शरम असते. मस्त ते जा आपलं पद्धतशीर कसं जेवण खाण पूर्ण स्वयंपाक असते मस्त. आणि बाकीचे जेवण कसं लग्नाची तयारीचं हे ते मग कपडा काही काय सगळं नियोजन करून या. मग कसं करावं नाही का. पाहा लागेल का मग कसं काय करावं नाही का. फोन लावून बघू का, पाहतो मग लावून ना पाहतो. हॅलो, मीच बोलते, कविता बोलते. म्हटलं बोला. असं हो का. तुम्ही काय म्हणत होतो. बाबाशी बोलत होतो 2 शब्द आहेत का तिथं. हो इथेच आहे बाबा. आहे. हॅलो, राम म्हणलं. राम. राम 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 राम. बोला जाऊ बा, बोला म्हणलं. काय म्हणत होते. काही नाही बस बाबाचा फोन आला आता करून. तर कपड्याचा विचार म्हणे कधी घेता काय घेता. तर सोनं नाणं हे ते मग घेऊन टाकलं असतं लवकर जरा. तारीख येऊ राहील जवळ. हो बस तेच म्हणलं. त्याच्याचबद्दल बोलायचं होतं. तर म्हणून आम्ही फोनच लावून राहिलो तुम्हाला. तर मग तुम्ही आता असं करा ना, गाठीची साडी घेऊन येऊ राहिले का तुम्ही धुलीवंदनच्या दिवशी. गाठीन साडी येत असतात काही लोक घेऊन. तर म्हटलं मग ये सांगतो या, मग तिथं ठरवून घेऊ आपण आल्यावर तुम्ही. मग तसं म्हणता नाही का. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. मी येऊन जाईन मग धुलीवंदनच्या दिवशी सोमवारी समजा नाही का. बरं ठीक आहे येतो मी साडी वगैरे घेऊन. काही हरकत नाही. बरं चालते ना. मग या मग तुम्ही धुलीवंदनच्या दिवशी. त्या दिवशी आपण मग तारीख पक्की करून टाकू त्या दिवशी कपड्याची. बरं मी काय म्हणतो, कविता आहे का तिथं. तर साडी वगैरे कोणती आणू. साडी कोणता कलर कोणता आवडते म्हणलं. आणा ना आता तुमच्या आवडीची कोणती आणा, काही असं हे नाही. आणा तुम्ही तुमच्या हिशोबाने आणा. बरं ठीक आहे मी पाठवून तसं व्हॉट्सअपवर. करीन मी फोन करीन मग. हो काही हरकत नाही मग. हो ठीक आहे. बरं ठीक आहे ठेवतो मग आता. हॅपी होली. ठेवतो. हो तुम्हाला पण होळीच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे या मग तुम्ही धुलीवंदनच्या दिवशी नक्की या. म्हटलं या, चांगलं रंगवते तुम्हाला. या मग या नक्की या. तर चला आता झुंबर भाऊ, आपण सामान लावलं सगळं पद्धतशीर झालं आपला. आता पिचकाऱ्या कलर हे ते सगळं. तर आपलं 15,000 सामान झालं समजा सगळं नाही का. आता तुमचे 7,500 आणि माझे 7,500. तर आता आपले कमीत कमी याच्यातनी 20 ते 22,000 रुपये वसूल व्हायला पाहिजे झुंबर भाऊ. हो कसं उधारीत अजिबात द्यायचं नाही कोणाला, कोणी असू दे. कडक सांगायचं घरच्याले दारच्याले कोणालाच नाही. आणि जे बी घरच्याले आपण देऊ त्याचा हिशोब लावायचा. म्हणजे कसं आहे म्हणजे पुरलं पाहिजे ना. झुंबर भाऊ बाबा मस्त आला मग. माल गिर मस्त दोघा मिळून आठ नाही. किती लावला खर्च किती. 15,000 केलं सुरू आहे. मी आता काय होते काय माहिती आता. पाहून आता 1-2 दिवसात किती खप होते काय होते. चलो आहे बा. एक हप्ते मस्त खपते आता. मी काय म्हणलं ते बोलावून राहील तुम्हाला. वावरात बसलेल्या झाबरू गिबरू सगळेच ना. कसं काय जरा मीटिंग आहे म्हणे या म्हणलं लवकर तिथं. बोलावलं जाईल नाही का. हो ना त्यांनी सांगितलं होतं तसं म्हणा. बरं मी काय म्हणतो भूषण तू बसतं का दुकानात मी. तू बस तसं आज काही जास्त गिरायकी नाही काही नाही. तर आम्ही जरासं येतो 1 घंट्याने सगळं नियोजन करून. ठीक आहे मग बस मग तू इथं. पण कोणी आलं तर मग भाव घेऊ काही मग सांगून द्या ना मला कसं काय. नाही बस मोठी 200 वाली आहे, 100 वाली 50 वाली 3 प्रकारचे आपल्याला राहता पिचकाऱ्या आणि कलर. इथं भाव लिहिलेला एका कागदावर त्याच्यावर बरोबर देऊन देतो तू. काही टेन्शन नाही. असं कमी जास्त करून टाकतो बरोबर. या मग तुम्ही. हो मी काही वांधा नाही. शास्त्र भाऊच्या खोट्यात नेऊन टाका ते. मग आता आपल्याला कसं संध्याकाळी 6 वाजता काम आहे त्याचं होळी पेटवायची होती. घेऊन जा तिथं घेऊन जा बरोबर. कैऱ्या आणा इकडे. कैऱ्या आणा म्हणलं 10-12 द्या बरं इकडे. कुठं काय आहे 5-5 दिला फक्त आम्हाला. डॅन्या म्हणे बिलकुल तुम्ही घेऊन जा म्हणे. ते झुंबर मामा ते 5% म्हणून द्यायचं. इकडनं घेतात का म्हणे. बोलता मला नाही म्हणे का. बाहेर सांगत नाही झुंबर बोल द्या म्हणून. झुंबर भाऊच्या होय म्हणून सांगत नाही का म्हणलं. ते नको सांगू म्हणे. ते झुंबर कोण होईल. इथं या म्हणे घेऊन जा म्हणे. 4-5 दिन म्हणे. सगळ्या गावात देऊ का म्हणे तुमच्याजवळ. म्हणजे काहीच किंमत नाही समजा नाही का. बरोबर ठीक आहे बा. जाऊ विकत घ्यायला लागलो नाही का. अवरस्त करायला लागते नाही का. चल घराकडे. ते नेऊन ठेव मला तेवढ्या कोट्यात नेऊन ठेवते आपले एरंड्याचे झाड. हो म्हणा तुम्ही खा ना किती खायचं तर. तुम्ही पूर्णच्या खा मी साध्या खातो. पण लवकर लागा स्वयंपाकाच्या कामी. 12-1 आणि 2च वाजतील तुम्हाला. स्वयंपाक म्हणलं की शाराचं पाणी बस दिवसभर घालतात येत नाही. निरा म्हणलं ते भजे वळे इकडे काही काही करता काय करता अजून काय काही नाही तुमचं अजून. सामान आणा चाललो ना आता आणूनच राहिलो ना मी.
सणात असतेच तसं उशीर लागत असते. आता पूर्णाचं म्हणलं आता हरभऱ्यात आहे शिजायला टाइम नाही लागत का मग पण आज म्हणलं पूर्णाच्या पोळीला मान असते म्हणलं काय मुकाट्याने तेच खा लागते आज. पण मानाची एक खातो मी आणि बाकीचं मग साध्या पोळ्या आहेतच मग बरं मुगाचे पोळे करतो म्हणलं काय हो भिजायला टाकले की डाळ टाकली का मग ती बी टाकली माझा. बाकीचं अजून तुम्हाला भजी किती पाहिजे का भजी करू का? बाबा आता सण काय म्हणते तर भजे कर वळे कर पापड काढ कुरड्या काढ कुरड्या पापड झाले का तर मागच्या वर्षी तर बाबा पेपी भरून आहे तशी मग काय आता या वर्षी नव्या करायला आता सुरुवात करायला लागते. हे वातावरण काही बरोबर नाही लागतो ना काम कमी लागतो मी आता जा तुम्ही पटपट सामान घेऊन या ते साखरेच्या गाठ्या आणला म्हणला ते अर्जंट आणला. गेलो की आलोच मी एक तर पोट्टी सुधरू देत ना त्या होळी म्हणले की धाकच पडते मला उद्या मला वाटते बा सकाळी कुठेतरी पोहून जा मग आज मास मागत ना पोट्टी. यावर्षी पाहताना कोणते लेकर तुम्हाला भिजवाले तर घरातच बसायचं म्हणलं हिंडाच नाही इकडे तिकडे मग काय तुम्ही हिंडता तिकडे लोकांना चिडव चाळव करता मग ते तुमच्या मागे लागते तर. मोठं कठीण काम आहे ना मास माग असते ती जाऊ यावर्षी आपण घरातच बसून राहतो बा नाही तर मग कुठे चालला जाईल सकाळी जाऊ चाल तुम्ही सामान घेऊन ते गौऱ्याला लाकडं पाहिजे म्हणलं पोट्ट्याचं काही सांगता येत नाही. सांगितलं कळत सांगितलं मी राहिले तर ते म्हणणे आम्ही सुरत नाही म्हणे यंदा काय दोन तीन लाकडं नेऊ म्हणे बा असं म्हणते ते. बरं ठीक आहे मग येतो मी दुकानातून बात आलोच मग ठीक आहे. हो मी काय म्हणतो आंबे की मी आणले घरी हो म्हणजे अमरस गिमरस करावं लागेल ना. सांगितलं मी जगनला सांगितले आपल्यासाठी घेऊन येतो म्हणलं 10 आंबे हो गेला ते तर ते आणते आपल्यासाठी बहुत. बरोबर तेच म्हणलं आमरस पाहिजेच ना हो ठीक आहे मग येतो पहा ना फ्रेश माल आहे पुण्याहून कालच आणला ना उतरला ना माल हे 10-20 रुपयासाठी नका पाहू तुम्ही मालाची क्वालिटी पाहिली पाहिजे. काही आपलं घ्यायचं आणि काही आपलं करायचं. हे आलू चिप्पा किती सुपर आहेत 10-20 रुपयालाच पाकिट आहे बिलकुल एकदम हे बा ओरिजिनल. हो याले म्हणते आलू चिप बसले आपले घरी करत आणि हे ती आलू आणा खिसा आणि हे ती बिलकुल हे बा म्हणलं होलसेल लागले तर होलसेल आहे आपल्यापाशी. बाबा आम्ही आलू चिप घ्यायला नाही आलो ना आम्हाला म्हटलं साखर गाठ्या द्या ते पाहिजे आम्हाला एक लालवाली द्या आणि ते द्या पाव खांडून द्या तेवढं. हो ना तेही देतो पण म्हणलं आलूची पोळी जर लागले तर समजा सांग जा कोणाले तुम्हाला म्हणा हे ते उन्हाळ्यावर बसले आपल्या म्हणलं आपल्याला रेडीमेड आहे म्हणून म्हणलं. हो सांगतो ना मी पाहिजे तसे आम्हाला बी कोण बसते करत आता बरोबर काय हिशोबशीर लावा मग बरोबर हो कसं आम्हाला 5-7 जणी पाहिजे आमच्या टाईप. हो ना लावून देऊ बरोबर हो येऊन जाईन मग मी एका दमानं घेऊन समजा सांगा ना तुम्ही आता हे एवढं आज आता साखर गाठ्या काढतो मी फक्त शॅम्पल आणलं हो जरासं एखादं पाकिट घेऊन जा तुमच्या सासू गिसूला दाखवून द्या मग लागलं तर उद्या येतोच मी समजा 1-2 दिवसानंतर होळीनंतर बिलकुल सगळ्या गावातच. आम्हाला देता म्हणलं भाऊ आम्हाला 3-4 किलो पाहिजे तर दरवर्षी आता कसं द्यायचं आज पगार होती आता 1-2 दिवसांनी जा मग. आणलेला माल सेल कराच लागन ना ते आता कसं आहे हो बिलकुल धुलीवंदन झालं की हजर असा बिलकुल घ्या म्हणलं मग गाठी देऊ मग पावावर. आता माती टाका म्हणे गाठ्या घे म्हणे अर्धा 1 किलो म्हणजे न्या लागते म्हणे तिकडे असं म्हणे बा फोन आला वाटतं ना राणीचा बरोबर चालला वाटते उद्या साडी गिडी घेऊन हो आता चालता फोन मला पाठवला आता म्हणजे जाय म्हणे लवकर तुम्हाला ते गाठी आणा सांगा म्हणे द्या बरं लवकर द्या पटपट द्या निरा गोष्टी सांगा द्या लवकर द्या पापा द्या आम्हाला पटकन. हो बरं आता वजनच कुठं आहे तर गोट्यावर काम आहे नाही बरं मोजतो मी देतो आले का सगळे आले का आपल्या मीटिंगमध्ये बस झाले आता जे कामाचे ते आले आपले जाऊ द्या. तर कसं करतं मग झाबरू आता यावेळेस काय करायचं प्लॅन म्हणलं कोणाला टार्गेट ठेवता सांगा मग आता यावेळेस मागच्या वेळेस शांताराम बोले आपण कसं चांगलं रंगवलं तर आता कसं करायचं सांगा तुम्ही. आपण काय करू आता त्याला काही यावेळेस आपण पकडू नाही हो आता देवदास भाऊले काही बरोबर नाही ते माणसं काही त्या रंगायचे नाही मजाक चालत नाही द्यायले बाकी तर मग आता काही असं विशेष नाही सरपंच साहेबाला मजाक जमत नाही इचू काटावाल्याच्या नादी लागायला पुरत नाही तर असं करू आपण काय करू जे बी कोणी आपल्या ह्याच्यातलं शिमग्याच्या दिवशी येणार नाही चाटा मारण त्याला आपण टार्गेट करून टाकू नाही का. तसे तर सगळेच जण येऊन राहिले कोण आपल्यातलं राहिलं कोण आता कोण नाही येणार असं कोण आहे आता आपल्या जिथे येणार नाही म्हणून आता सगळेच नाही राहिले आता लक्षात राहिले फोनवर पाबर हो ते येतात करायचं पाबर त्याला बघायचं काय माहिती काय येते का नाही तर एक मिनिट. हॅलो हा बरे झाबरे काय म्हणतात बा काही येता म्हणलं आज होळी आहे रे संध्याकाळी होळी पेटवा लागते उद्याचं नियोजन करावं लागते धुलीवंदनचं कसं काय म्हणलं उद्या येऊन राहिले का नाही म्हणलं का आज येऊन राहिले कसं काय तुमचं कसं करा यायला सांगावं का नाही सांगा आता नाही का आपण तर चाललो गाठीची साडी घेऊन यायला सांगा लागेल येतो करायला लागेल चाट देऊन टाकावं नाही का हो येऊन राहिलं ना हो 100% येऊन राहिलो काही वांधा नाही आपल्या ख्यास लागते ना धुलीवंदन येतच असतो ना आपण. बरं ठीक आहे ना मग येऊन राहिले ना तुम्ही मग काही वांधा नाही मग सगळे जीव राहिले आता ठीक आहे ठेवा मग ठेवा. लक्ष्मीराव येतो म्हणते हो तुमच्यापैकी कोणी काही कॅन्सल तर नाही होणार ना आता सांगून द्या मग हो काय आहे तर नाही सगळे येऊन राहिले कोण नाही येत सगळे जण कोणी आहे का तुमच्यापैकी आहे का सांगा म्हणलं आपण तर रेडी आहोत सगळेच आहेत आता काही वादा नाही तर आता आपण काय करू झबरू चला म्हणजे सगळे जण हजर आहे उद्या मग सगळं मग होळी करायची पूर्ण माहोल करून टाकायचा ढोल ताशे ते बाहेर काढतो मारती ते सगळं पद्धतशीर करून घेतो मग बाकी काही टेन्शन आहे का बस टेन्शन नाही मग आता मी काय म्हणतो झुमर भाऊ मला थोडंसं काम आहे आता माझ्या मोबाईल आहे घरी लेखाचा कोणाचा आला गेला तर कसं महत्त्वाचे आता मंडप असते कोणाची काही ऑर्डर असते तर जरा मला महत्त्वाचं काम आहे मी येतो घरून बाकी तुम्ही घेऊन घ्या काय करायची मीटिंग ते आपलं काही टेन्शन नाही आपण उद्या हजर आहोत. तुला तर अशी घाई आहे आता काय मोबाईल अर्धा घंटा काय जवळ असला तुला खबर नाही काय भाषा आहे जा
आता मी काय म्हणलं झुंबर भाऊ, आपल्याला होळी पेटवा लागेल ना संध्याकाळी 5-6 वाजता. तर त्यासाठी लाकडं लागतील, गवऱ्या लागतील आणि बाकीचं एरंडे झाडं. लागला एरड्याचा वेळ लावला बे. हो पोट्टे राहिले ते. हो त्याचा काही वादा नाही, बाकी काही टेन्शन नाही. आता राहिला फक्त गौऱ्या लाकडं. हो तर ते कुठं राहिले सांगा, आता कुठं चोऱ्या करायच्या? ते काही चोरी करायची नाही, सरळ त्याला विचारायचं, विचारून घ्यायचं काही बी. 10-12 गवऱ्या द्या म्हणा, पण 2-4 लाकडं प्रत्येक घरचे घ्यायचे. ज्यानं चाकोल्या केल्या ते चाकोल्या आणतील ना, बाकीचं हे सगळं. बरं तुझं करला का मग नाही का? हो सगळ्याच्या कोट्यातले समजा. हो ठीक आहे चालते, तसंही चालते मग. जेवणाचं आपलं नेहमीप्रमाणे आपापले पैसे जमा करायचे, देवदत्त भाऊच्या खोपडी ती करून टाकू सगळ्याची मग एकत्रित. काही टेन्शन नाही त्याचं. ठीक आहे मग, आता झाला ना आता नियोजन पूर्ण. उद्या आता सांगा मग होळी खेळायची पद्धतशीर करायचं. काय लारा ते काय तुमच्या दूध डेअरीचं कुठं आलं मग? लोक विचारू राहिले म्हणून म्हणलं बा काही आहे काय उद्घाटन हे ते. आता या 2-4 दिवसांनी गुढीपाड्यापर्यंत आपल्याला उद्घाटन करायचं आहे. सामान गिमान आता समजा येणार आहे आपलं. बुकिंग घेते केलं, पैसे गिसे भरलेले आहे, सगळं व्यवस्था लावलेली आहे. आता पूर्ण माहिती घेतली, सगळं पद्धतशीर. आता कसं साधारणतः गुढीपाडव्याच्या अंदर आपल्याला उद्घाटन करून टाकायचं आहे. चला मग आता कसं लाकडं जमा करून घेऊ, गवऱ्या घेऊया, संध्याकाळची तयारी करून घेऊ ना. मग पैसे आणलं कोण आता? तुम्ही काय म्हणे तोरण लावलं की पैसे देतो म्हणे. आणले मी आंब्याचे पानं आणले, आंबे आणले, तोरण केलं. आता तरी म्हणता की डेटो करून राहिले. मला पिचकारी आणला की लवकर. उद्या मग आता काय करू मग? उशीर नाही उद्या मग ना पैसे ना मा खिशात नाही. बाबा जवळ आहेत पैसे, त्याचे संदुकात असतात ना पैसे. माझ्याकडे आहे का पैसे? हो ना, देतो थोड्या वेळानं. आले बाबा की मागून तुला देतो. किती रुपये आहे ते? मला काय माहिती असेल 100 रुपयाचे असेल, नाही 150 रुपयाचे असेल, नाही मग 50चे असेल. मला काय माहिती? आपले 100-150 रुपयाचे ते फिचकरी काही काम आहे का घ्यायचं? बकेटानं पाणी फेकायचं, एखाद्या डब्यानं फेकायचं. निडीच्या शिशाची करत जाऊ आम्ही पहिले. मग इतक्या मोठ्या बॉटल आहे ते घरी आहेत, त्याला छिद्र पाडायचं, त्यात रंग भरायचा आणि लोकांच्या अंगावर फेकायचं. बसला आपला ते पिचकारी आणा, हे आणा ते आणा. काही खर्च करता का? काय का माहिती असंच ते. आता तू काय म्हणे देतो म्हणे, आता म्हणतो की ते हे करा, बॉटला करा, नसं करा तसं करा. माझा तो वहिनीचा फोन येऊन राहिला. 1 मिनिट मला बोलते काय आहे तर. मगाशी फोन लावला होता, काय म्हणणं आहे काय नाही ऐकू दे. मग चार्जिंग होता मोबाईल. थांब जरासा. हॅलो, बोल म्हणलं राणी, काय म्हणत होती? तुमचा फोन किती वेळ फोन लावतो मी, पण तुम्ही उचलत पण ना. म्हणलं काय झालं कोण? आता महत्वाचं काम होतं ना, बाबा बोलणार होते तुमच्यासोबत. ते अमरीशले का? काय म्हणते बाबा, काय म्हणतात म्हटलं मग? काय कशाबद्दल काही विशेष आहे का? आता बाबा गेले तर बाबांनी मला निरोप सांगितला की बा तुम्ही उद्या येणार आहे का? उद्या धुलीवंदन आहे तर ते गाठीची साडी घेऊन येत असतात ना, आता तुम्ही येणार आहे का? लेकाची योग आहे तर नाही का? आता जत्रेत भेट झाली म्हणून आता डबल आहे म्हणते या. नाही ते कसं आहे, उद्या आता शिमगा. उद्या शिमगा म्हटल्यावर तर कसं नाही जमणार माय, कारण की उद्या आमच्या गावात काय असते, चांगली रंगपंचमी खेळतो आम्ही. शिमगा कसा माहोल असते आमची इथं, रंग नेन ते फेकणं नेन ते. तर उद्या तर काही नाही जमणार माय. आता पाहा लागेल आता कसं काय, शक्यता कमीच आहे. आता मग होळीची साडी आणत ना मग. नाही असं या लागत होतं काय, आता आई म्हणतात बाबा म्हणतात सगळेजण आठवण काढून राहील तुमची म्हणून म्हणलं. जायचं तर आहेच म्हणा, पण एखादं म्हणून कसं म्हणा नाही का, तवऱ्याच आहे म्हणून. हो ना, पण ते कसं उद्या आमच्या इथे शिमगा असते का नाही, पोट्टे जाऊ देत नाहीत लेकायची. असं आहे ना, अंगावर रंग फेकते, असं करते, कसं वांदा होते मग. आता कपडे लत्ते ते फालतू रस्त्यानं खराब करून टाकायची. त्यांना कशाला सांगता तुम्ही? सकाळीच तुम्ही घरून निघा, दुकानातून साडी वगैरे घेऊन चालल्या, गाठीन साडी. तसं करावं लागेल नाही का? हो जसं कसं पोट्टे जरा अगो आहेत आमची इच्छे, लेकाचे मुद्दाम रंगवायचे मुले. बरं ठीक आहे मग आता. ठीक आहे काही हरकत नाही. बरं मी बाबाशी बोलतो, आईशी काय म्हणते काय पाहतो मग. ठीक आहे मग उद्याचं पाहतो मी. पाहतो घेतो नाही नक्की या म्हणलं. साडी आणा, 200-400 रुपयाला साडी आणली चालते. तसं काही पैशाचं हे नाही, जास्त काही खर्च करू नका. नाही पैशाचा काय वांदा आहे, पैशाचा नाही काटा का खिशातनी 10चं बंडल आहे. मग कोणी आता मजूर आलं, हे आलं ते आलं, कोणाचा चुकारा करणं हे ते सगळं माझ्याकडेच आहे ना. ठीक आहे तसं काही वांदा नाही आहे. चांगली घेऊन येतो, चांगली 2-3 हजार रुपयाची. उद्या येता येतात मग. ठीक आहे मग येऊन जाईन मी. मग या मग, उद्या या मग लवकर या. ठीक आहे. हे इथंच ऐकून राहिला का? गेलाच नाही का तू? जाणं जेवण करणं जरासा, नाश्ता पाणी मारत जाण्याचा, उपास नको हिंडत जो असा. डोळे बाहेर येऊन राहिले तुये. अशक्तपणा वाढून राहिला तुया. थांबा तुम्ही असं आहे म्हणजे पैसे नाही म्हणते, तिकडे 10चं बंडल आहे म्हणते, मला पिचकारीला पैसे देत नाही. बरं थांबा, सगळ्या पोट्याला सांगू उद्या यायला रंगूनच पाठवतो नाही का, वैकून आला पाहिजे वहिनीले. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. मी करतो आता जेवण घेऊन करतो मी. हो अशक्तपणा वाढला माझ्या जरा उन्हीच्या ना. हो ठीक आहे. दस्ती किस्ती बांधत जा, उन्हीची हिंडत नको जाऊ. जा अंदर घरात नाही. बरं ठीक आहे. मला आता उद्या कसं पोट्टेला काही सांगा नाही लागेल, सकाळी चाललं जावं लागेल नाही का. जाऊ दे, ही इकडे यायला शिमगा खेळू दे, आपण चालले जाऊ तिकडे नाही का. जाण देऊ. मी काय म्हणलं विचारलं बरं बा, तुझ्या कोठ्यातले ते 2-4 लाकडं और 10-15 गवऱ्या घेतले चालते का आपल्याला? होळीसाठी पाहिजे म्हणलं. नाही ना, घरचे काय घेता तुम्ही? बुडी कल्ला करते ना मग काय तेच तर आणू मी आता गाडी बैला आणलेला आहे. ते काय नेता ते नका नेऊ ना. का मारत्या तू एक तर लाकडं जमा करायला येत नाही, लाकडं देत नाही म्हणतं. मग चोऱ्या करावं लाकडाच्या त्या गवऱ्याच्या बाया मग कर करते ना. यावर्षी कोणाचीच लाकडं चोरायचे नाही, कोणाच्या गवऱ्या न्यायचे नाही. त्याला विचारपूस करून 10-10 गवऱ्या 2-2-3-3 लाकडं असं करून आपल्याला ते करायचं आहे. मग असं असेल तर मग घेऊन जा ना. मग काय मॅडम बा एकट्याच नेता का माझ्या तुम्ही? घेऊन जा 2-4 लाकडं 10-12 गवऱ्या, जास्त नका नेऊ फक्त. कसं बुडी कण करते मग. नाही काही नाही तसं काही नाही. मला संकेत देतो मला काही कलरले पैसे घ्यायचे. आपलं दुकान आहे तर जरा पाहिजे, जरा भारू जर बाया. म्हणजे हे झुंबरचं राजकारण नाही का. हो बरोबर आहे. पोट्टेले म्हणजे बैकून देऊन राहिला.
आणि बरोबर पोट्टीकडे घरी लडपड करून राहिले. अरे काय रे झुंबर भाऊ, असं कामं नका करत जाऊ ना म्हणलं. हे संख्याला तुम्ही दिलं टिचेतून येले नाही का, हे पैसे मागून राहिलं तर आपण काय म्हणलं सांगितलं काही करायचं आपण नाही म्हणलं बा. मी म्हणलं काऊन तोडून राहिला, पैसे 200 द्या 400 द्या, रंग आणतो हे आणतो, मस्त पैशाचे फुलं आणायचे, मस्त रंग भिजवायला पाहिजे नाही का. ऐकत नाहीत काय, नैसर्गिक कलरचं महत्वच नाही यायले. डोळ्यात गेला म्हणजे मग समजून यायला काय असते तर कोणती रासायनिक कलर वापरणं हे करणं, आपले चेहरे खराब करणं बसले आपले. जाऊ द्या आता, जाऊ द्या. देऊन देतो मी त्याला, देतो 100 खांड रुपये देऊन देतो उद्या, काही वांधा नाही. आतापासून दिले तर खर्च करते ते. येतो मग मी लाकडं घेऊन जातो मग 2-4 येतो म्हणलं लवकर होळीच्या टाईमवर. तेच मला संकेत निवत घेऊन येतो लवकर 4 वाजता. संकेत काय बोलत नाही का, ते गरम आहे जरा सध्या नाही का, पैसे काय भेटून राहिले. बरोबर येतो मग मारते, येतो म्हणलं मी. ठीक आहे घ्या म्हणलं खाला आता. आणली परमिशन आणली आता, भारतरावची परमिशन आणली. संकेतला पाठवलं त्याच्या बुडीनं. बरे बा 3 लाकडं 10 गवऱ्या मोजून दे म्हणे बरोबर. बोले लयच कडक काम दिसून राहिलं. काऊन मारती नाही आला का म्हणलं, त्याला बोलावं लागत होतं जरा जमा करायला मदत करायला. ते यायला नव्हतं पाहिजे का ना. फोनवर असते ते संकेला माहिती आहे ना, कर संख्या ना वहिनीचा फोन आला वाटायले, त्याला बोलावलं. उद्या चालले ते साडी घेऊन आणि ते घाटी घेऊन शेंडरीले. काय बोलू राहिला, मला तर नाही म्हणे मी चाललो नाही म्हणे. मी आता विचारलं त्याला काही लावतं का बे, ते नाही चालला चालले ना ते. मग तुम्हाला सांगितलं नाही ना, मला माहिती मी ऐकलं ना फोनवर. ते चालले तर साडी गिडी घेऊन चालले. यायला सांगायला पुरत नाही म्हणे मला म्हणे. यायला सांगितलं तर मग हे मला जाऊ देणार नाही म्हणे. मी सकाळीच पाहणार म्हणे झाकीत. आम्हाला नाही म्हणलं का, म्हणजे काय होतं सांगितलं असतं का, बिघडलं असतं का, आम्ही काय बोलत झाले. त्या जाऊ दे, त्याचं काम आहे ते, महत्वाचं काम आहे, जाऊ दे. जाय ना त्याबद्दल काय पण सांगू ना, लपून जावं लागतं काही बी आपलं. आता उद्या काय करतो त्याला सकाळी, त्याला पूर्ण भिजवायचं रंगार काय पूर्ण हे बा, त्याची रंगपंचमी इथं करायची मग जाय म्हणा. तिकडे होय कोणी आला पाहिजे. बस तसंच करा. मला पिचकारीला 50 रुपये नाही देऊ राहिले ते. बस 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 बस. हे बा जिमल टार्गेट मध्ये घेऊन घ्या मारत राहिले आता. उद्या त्याच्यावर झाला ते सगळं. बरोबर ठीक आहे. बरं आता मग समजा भारतराव जर चालला असं साडी घेऊन, तर मग ते लक्ष्मणराव चालले असं त्याचं तर लगन तुटेल आहे. ते तर म्हणे इकडे येऊन राहिलो म्हणजे आपल्याला सांगे. ते कसं काय मग. तुम्ही काय करा आता, याला फोन लावा झबरू, तो त्या आलो मग याला फोन लावा, म्हणजे खरं समजतं काय आहे काय आहे काय ते समजतं मग. पाहतो लावून एका मिनिटात. आलो बोगा बोलतो म्हणलं. बोला बोला, कोण बोलता? घाबरू कोणा बोलतो म्हणलं, रामपूरून. तर म्हटलं आपले लक्ष्मण भाऊ निघाले का धाब्यावरून. इथं आता संध्याकाळी होळी पेटवा लागते, आता टाइम होऊन राहिला म्हणलं. काही निघून राहिले ते. हो येतील ना ते, येतील ते. काय म्हणे साडी गिडी घ्यायच्या म्हणजे दुकानात गाठी तर म्हणून ते बहुतेक ते साडी गिडी घ्यायला गेले असं, उशीर झाला असं. येतील ते, येते संध्याकाळ लोक येते. असं म्हणजे ते उद्या सासरवाडी चालले का असं. हो का, बरं बरं बरं, ठीक आहे. ठेवा मग, ठेवा. चला ते बी चालले म्हणलं. हो त्याची तिकडे ड्युटी. सगळेजण 2 जण चालले. चालते म्हणजे आपल्याला ते सांगत नाही, लपून चालले ते नाही का. बरं जा बरं आमचं गाडचं नाही. म्हणजे यायला रंगून पाठवायचं आता काय. उद्या याच्यावर बत्ती द्यायची चांगली. सकाळी जिथं सापडते तिथं त्याला पूर्ण रंगवायचं, कपडे लत्ते हे ते. मग तिकडे पाठवून द्यायचं तिकडे. वैकुंठ आले पाहिजे तिकडे, घरी घेतलं नाही पाहिजे त्याला. बरोबर ठीक आहे ना. मग फक्त लिकेज नका करू कोणी. बरोबर प्लॅन रचू आपण आता रातोरात. आता एवढे होळीचं अटकून घेऊ पहिले, नंतर पाहू मग काय करायचं. ठीक आहे मग, चला घ्या लाकडं घ्या चला. म्हणलं लक्ष्मण घेणं लवकर म्हणलं, पेटून आता झालं ना सगळं. पूजापाठ झाली का, झालं का सगळं? लक्ष्मण दादा घ्या म्हणलं लवकर. करा पटापट पेटवा. तुम्हालाच मान यावेळेचा मारत राहिले का तू. आता येऊ राहिले तर मागा येते. हो येते हो. करू का मग, सुरू करून देऊ का? हो पेटवा, येतेच मग ते. लय बोंबा मारतील मग ती. करा सुरू करून द्या, जाऊ दे. चला आज आपल्या सर्वांना होळीच्या व धुलिवंदनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख आणि आरोग्य व शांती नांदो हीच अपेक्षा. होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.